तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज मी घेऊन आली आहे मकर संक्रांती स्पेशल अगदीच पारंपरिक आणि खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट लागणारी मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ पोळी. तर ही पोळी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. तर आज मी कुठल्या प्रकारे बनवली किंवा कशी बनवली आहे याची मी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे बघू शकता माझ्या तिळगुळ पोळ्या किती छान झाल्या होत्या किंवा त्याची आतली स्टफिंग कशी बनवायची, कशी तयार करायची किंवा ही तिळगुळ पोळी बनवण्याचे कोणते कोणते प्रकार आहेत, किती प्रकार आहेत, ते कशा पद्धतीने बनवायचे. तर हे सगळं मी आज टिप्स आणि ट्रिक्ससह तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला मी याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केले हे सगळं व्यवस्थित कळेल. तर आपण इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सुरुवातीला गव्हाचं पीठ इथे घ्यायचं आहे आपल्याला. जेवढ्या पोळ्या बनवायच्या तेवढं आपल्याला इथे पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये वरतून मी 1 ते 1.5 चम्मच तूप ॲड केलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून याचं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण आपल्या पोळ्यांची चपातींची आपण कणिक भिजतो तशीच आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालून ही मऊसर अशी इथे कणिक व्यवस्थित भिजून घ्यायची आहे. तर मी आता पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, की ही तिळगुळ पोळी बनवण्याचे किती प्रकार आहेत किंवा कोण-कोण, कशा-कशा पद्धतीने बनवतं किंवा मी तर जेव्हा लहान होती मला हा प्रकार ॲक्चुअली अजिबातच माहीत नव्हता किंवा अजून पण बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, की तिळगुळ पोळी काय असते. तर मी माझ्या फ्रेंडच्या टिफिनला जेव्हा ही एकदा मी खाल्लेली ही पोळी, तर तेव्हापासून मला फार आवडली. तर आज मी त्यातलाच एक अगदी सोपा प्रकार तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे माझं कणिक मिळून झालेलं आहे. आता 10 ते 15 मिनिटं मी हे झाकून हे कणिक बाजूला रेस्टला ठेवते. आता आपण इथे लगेचच सारण रेडी करूया. तर इथे मी एक पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये मी इथे 1 वाटीला थोडंसं कमी इथे तीळ मी त्या पॅनमध्ये टाकणार आहे भाजण्यापुरतं. तर तुम्ही इथे क्वांटिटी बघू शकता मी किती घेतली होती. 1 वाटीला थोडीशी कमी इथे तीळ तीळ घेतली मी. आणि ती मीडियम टू लो गॅसवर आपल्याला ही तीळ भाजून घ्यायची आहे. म्हणजे अगदी थोडीशी भाजायची. तिचा कलर वगैरे आपल्याला जास्त काही चेंज होऊ द्यायचा नाही आहे. इथे मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवते. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे तीळ भाजायची आहे. तर आता सगळ्यात पहिली पद्धत सांगते मी. भरपूर जणं तिळाची पोळी म्हणतात याला. तर ती पोळी फक्त तीळ आणि शेंगदाणे दळूनच भरपूर जणं ही पोळी करतात. काही जणं फक्त तीळ आणि गूळ टाकून ही पोळी करतात. तर तुम्हाला कुठल्या पद्धतीची आवडते किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीची पोळी करता ते देखील मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. त्यानंतर इथे मी अर्ध्या वाटीलाही कमी शेंगदाणे घेतले आहेत. त्याच पॅनमध्ये मी इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर इथे तुम्ही शेंगदाणे स्किप देखील करू शकता. जर तुम्हाला नसेल हवं तर तुम्ही फक्त इथे तीळ आणि गुळाचा पण वापर करू शकता. तर इथे मी एका प्लेटमध्ये तीळ आणि शेंगदाणे काढून घेतले आहे. हे गार होईस्तोवर इथे मी बाजूला गूळ पण इथे मी कापून घेणार आहे म्हणजे चिरून घेणार आहे. तर हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. थंड झालं होतं. तर याच्यामध्ये 1 वाटी इथे मी गुळाचा वापर केला आहे. म्हणजे जेवढं आपण तीळ घेऊ तेवढेच आपल्याला इथे गुळाचाही वापर करायचा आहे. तर स्टफिंग इथे भरपूर जणं मी तेच सांगते का स्टफिंगची पण पद्धत असते. तर ज्यांना फक्त तिळाची पोळी करायची तर तिथे गुळाचा वापर करत नाही. फक्त तीळ आणि शेंगदाणे. तर इथे मला तिळगुळ पोळी करायची होती त्यामुळे मी इथे गूळ, तीळ आणि शेंगदाणे तिघांचा वापर केला आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे किंवा त्याचा चिकटपणा कसा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, फिरून घ्यायचं आहे. तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे व्यवस्थित. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला आता पहिल्यांदा आला असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुम्ही पण ही पोळी कशी बनवता हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुम्ही बघू शकता आपली स्टफिंग किती छान रेडी आहे. आपण याला असं हाताने जरी प्रेस केलं तरी याचे आपण लाडू देखील असं बनवू शकतो. तर इथे या स्टफिंगवरती मी वरतून 1 ते 1.5 चम्मच मी इथे तूप टाकलं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपले इथे स्टफिंग रेडी झाले आहे आणि आपलं कणिक पण इथे छान भिजलं गेलं आहे. तर आता इथे पोळपाटला मी थोडंसं तेल लावून परत एकदा आपलं हे पीठ व्यवस्थित मळून घेते आहे. त्यानंतर इथे मी एक-एक असे जेवढे मी ज्या साईजची मी चपाती करते त्यापेक्षा थोडीशी छोटी साईजची मी इथे या पोळ्या करणार आहे. तर एक गोळा मी इथे घेतला आहे पिठाचा आणि त्याची मी अशी वाटी
करून घेणार आहे थोडंसं कोरडं पीठ लावून आणि त्यामध्ये हे स्टफिंग भरणार आहे. लक्षात राहू द्या, की अशी वाटी आपण जेव्हा हाताने प्रेस करतो, तर मध्ये जाड राहू द्यायची आणि साईडला थोडी पातळ ठेवायची आणि स्टफिंग त्यामध्ये भरून आपल्याला वरतून याचं तोंड पॅक करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे वरचं, ते असं काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, की मी अंगठ्याने प्रेस करून मध्ये स्टफिंग भरून वरतून असं आपल्याला गोल-गोल करून त्याचं प्रेस करून आपल्याला एक्स्ट्रा पीठ मी काढून घेतलं आहे. तर जसे आपण पराठे बनवतो आलू पराठे, तर तशीच आपल्याला ही स्टफिंग भरून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर सुरुवातीलाच तुम्हाला हवं तेवढं कोरडं पीठ लावून घ्या आणि मग ही पोळी लाटायला घ्या. सेम जसं आपण आलू पराठासाठी करतो, तसंच इथे मी केलेलं आहे. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. म्हणजे त्याने स्टफिंग कुठलेही बाहेर पडत नाही किंवा आपली पोळीसुद्धा फाटत नाही. अशा पद्धतीने माझी एक पोळी लाटून झाली आहे. तवा मी ऑलरेडी गॅसवर ठेवलेला होता तापायला. त्यावरती मी 1 चम्मच तूप टाकलं आहे आणि वरतून लगेच पोळी टाकली आहे. आणि वरतून पुन्हा मी तूप टाकून इथं व्यवस्थित त्या पोळीला सगळीकडे तूप लावून घेणार आहे. तर आता इथे पोळी भाजीचे सुद्धा प्रकार असतात. भरपूर जणं पोळी अगदीच म्हणजे ही जी तिळगुळ पोळी आहे, ती अगदीच एकदम कडक भाजतात तव्यावर. कडक म्हणजे जसं आपला खाकरा असतो किंवा पापड असतो, त्याप्रमाणे पूर्ण ही पोळी कडक करून घेता किंवा जशी मी भाजली म्हणजे भाजणार आहे व्हिडिओमध्ये, तर मी इथे मीडियम भाजली म्हणजे जास्त कडकही नाही आणि जास्ती मऊ देखील नाही. आणि काही जण जसे आपले नॉर्मल चपाती किंवा नॉर्मल पराठे जसे असतात मऊ, तर तशी पण बनवतात. म्हणजे याचे याचे भाजायचे किंवा ही तिळगुळ पोळी बनवायची देखील प्रकार आहेत. तर तुम्ही कुठल्या प्रकारे बनवतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तिथे बघू शकता मी दोन्ही साईड एकदम छान भाजून घेतले आहे आणि मी एकदम मीडियम भाजली आहे. म्हणजे जास्त कडकही नाही आणि जास्त मऊ देखील नाही. तुम्हाला जर कडक आवडत असेल तर तुम्ही याला पूर्ण कडक देखील भाजू शकता. तर इथे मी आता व्हिडिओ थोडा फास्ट करून दाखवते. आता इथे मी दुसरी पोळी घेतली करायला. सेम त्याच पद्धतीने मी एक गोळा घेतला. त्यानंतर त्याला असं वाटीसारखं केलं. हाताने त्याच्यामध्ये स्टफिंग भरली आणि एक्स्ट्राचं पीठ काढून आता लगेच मी इथे दुसरी पोळी इथे अशा पद्धतीने लाटायला घेते आहे. दुसरी पोळी पण इथे माझी लाटून झालेली आहे आणि आता ती मी भाजणार आहे. तिला पण मी दोन्ही साईडला व्यवस्थित तूप लावून छान अशी भाजून घेतली आहे. तर यंदाच्या मकर संक्रांतीला जर तुम्ही अजून केलेली नसेल तिळगुळ पोळी, तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये देखील सांगा की कशी झाली होती ही माझी रेसिपी किंवा ही तिळगुळ पोळी कशी झाली होती. तर आता याच्या आधीची जी पोळी मी केली होती, ती आता थोडी गार झाली आहे. मग मी ती तुम्हाला एकदा अशी या पद्धतीने मोडून दाखवते त्याच्या आतलं स्टफिंग. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही स्टफिंग किती छान प्रकारे आपलं दिसतंय, छान रेडी झालेलं आहे. तर तुम्ही देखील मी सांगितल्याप्रमाणे त्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा. स्टफिंग तशी बनवा. तर तुमच्या पण पोळ्या अशाच याच पद्धतीने रेडी होतील आणि खायला तर एकदमच चविष्ट झालेल्या होत्या या पोळ्या. सगळ्यांना फार आवडल्या. तर ही बघू शकता. अशा प्रकारे ही पण माझी एक पोळी रेडी झालेली आहे. तर आता इथे मम्मी काहीतरी बनवते म्हटल्यावर मग माझी मुलगी कसं काय शांत बसेल. मग तिने देखील तिला मी छोटा गोळा दिला. तिने पण एक चपाती बनवली. काही माझ्या पप्पांसाठीच बनवेल मी आणि तिच्या पप्पांनाच तिने शेवटी ही खायला दिली. तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या तिळगुळ पोळ्या रेडी झाल्या आहेत. तर या तुम्ही या मकर संक्रांतीला नक्की टेस्ट करा. कशी वाटली मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.